प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारूनच करावी लागते। अलीकडच्या काळात देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय। संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका, तर पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे देऊ नयेत। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची ऊर्जा सुरक्षा जपली, त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद। देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका। आमदार रोहित पवारांकडून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी संसदेत आवाज उठवावा, रोहित पवारांची अखिलेश यादव यांच्याकडे मागणी। प्रफुल्ल पटेल, चंद्राबाबू नायडू, राममोहन नायडू हे रोहित सिंगच्या लग्नाला होते। रोहित सिंगला काही नेत्यांकडून वाचवलं जातंय, अखिलेश यादवांच्या भेटीनंतर रोहित पवारांचा आरोप। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चर्चेची मागणी करूनही चर्चा होत नाही, त्यामुळे आमचा संशय देखील वाढत चाललाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। व्हीके सिंग यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, चौकशी उशिरानं का सुरू झाली? दाल में कुछ काला है, ठाकरेंच्या सेनेचे आमदार सचिन अहिर यांचा आरोप। तपासात घातपात की अपघात हे निष्पन्न व्हायला पाहिजे, अहिर यांची मागणी। सलग 3 दिवस व्हीके सिंग यांची पुण्यात सीआयडी कडून सलग चौकशी। व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग यांचा सीआयडीला जबाब। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, व्हीके सिंग यांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांनी विद्या प्रतिष्ठानमधील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला दिली भेट। राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर पहिल्यांदाच पार्थ पवारांनी स्मृतीस्थळाला भेट दिली आहे। उद्योगपतींना रेड कार्पेट टाकण्याचा घाट मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुरू आहे। गडचिरोलीतून लोखंड काढायचं आणि विदेशातल्या कंपनीत पाठवायचं आणि विदेशातून लोखंड घ्यायचं हा घाट। शक्तीपीठ महामार्गावरून हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्र्यांवर टीका। कुणी लॉजिकली बोललं तर माझ्या स्तराच्या माणसानं उत्तर दिलं पाहिजे। बिंडोक माणसावर मी बोललो तर मी पण बिंडोकच ठरेन। हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी उत्तरं। राज ठाकरे मनसेच्या वर्धापन दिनी किल्ले रायगडावर जाऊन राज ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन। राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंसह नेते पदाधिकारी उपस्थित। मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण। मनसेची आजपासून सदस्य नोंदणी सुरू। वर्दळीच्या ठिकाणी सदस्य नोंदणीचे टेबल्स लावा। राज ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निर्देश। तर जे बोलायचं ते 19 तारखेला मेळाव्यात बोलणार, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून एक्सवर पोस्ट करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा। पक्ष स्थापनेपासूनच्या आंदोलन, विविध घटनांचा पोस्टमधून आढावा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी। ओडिशा राज्यसभा निवडणूक प्रभारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जबाबदारी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ही जबाबदारी दिली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची विरोधकांची मागणी। विधानसभेत गाजणार पत्राचाळ पुनर्विकासाचा मुद्दा। पत्राचाळीच्या पुनर्विकासाचं काम 18 वर्षांपासून रखडलंय। इमारत बांधूनही रहिवाशांना ताबा न दिल्याचा भाजप आमदारांचा आरोप। म्हाडा प्रशासनाच्या कारभारावर आमदारांची नाराजी। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे मवियासाठी चांगले संकेत असतील। ठाकरे विधान परिषदेत राहिल्यानं आमच्या आमदारांना बळ मिळेल, संजय राऊतांचं वक्तव्य। तर विधान परिषदेसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल, शशिकांत शिंदे आणि सतेज पाटलांचं वक्तव्य। सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा जनतेनं पराभव केलाय। भाजपनं आता पराभवाची सवय लावून घ्यावी, खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका। तर 11 झेडपी सदस्यांवर काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवता आलं तर त्यांचा विजय होईल, चंद्रकांत पाटलांचा टोला। हिंगोलीमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष पदयात्रा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पदयात्रेत सहभागी। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, काँग्रेसची मागणी। दिल्लीमधील कथित मद्य घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी। दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात सीबीआयने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे।
पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागू नका, भ्रष्टाचाराविरोधात कुठलीही तडजोड करू नका, बीएमसीच्या कारभारात नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारा, मुख्यमंत्री फडणवीसांचा नगरसेवकांना कानमंत्र। कांदिवलीमधील फेरीवाल्यांकडून बीएमसी कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणात अपडेट। किरीट सोमय्या आज लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये जाणार। मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशींचा समावेश, अतुल भातखळकर यांचा आरोप। अहिल्यादेवी होळकरांच्या नावात खाडाखोड केली तर बारामतीत जनसागर उसळेल। बारामतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावरून लक्ष्मण हाकेंचा इशारा। स्वर्गीय अजित पवारांच्या नावाला विरोध नाही, लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण। वसई विरारमध्ये आगरी सेनेला खिंडार। आगरी सेनेचे प्रवक्ते जयेश पाटलांचा 500 कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीत प्रवेश। हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या बेळघाट संघर्ष यात्रेचा 9वा दिवस। बच्चू कडूंचा सलोना ते चिखलदरा त्रिशूळ तांडव मोर्चा। बच्चू कडूंचा सरकारला दुपारी 4 वाजेपर्यंत अल्टिमेटम। 4 वाजल्यानंतर आमचं आंदोलन कुठल्याही स्तराला जाऊ शकतं, बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आज निवडणूक। चिपळूण राष्ट्रवादीकडे तर संगमेश्वर शिंदेंच्या शिवसेनेकडे। मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर पंचायत समितीवर शिंदे शिवसेनेचा सभापती। नागपूरमध्ये मिनी महापौर पदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची चढाओढ। 38 प्रभागांचा कारभार चालवणाऱ्या 10 झोनमध्ये सभापतींची नियुक्ती होणार। सभापती पदासाठी भाजपकडील इच्छुक नगरसेवकांची लॉबिंग सुरू। पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी नाराजी टाळण्यासाठी सुनेत्रा पवारांचे प्रयत्न। सुनेत्रा पवारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मागवले इच्छुकांचे अर्ज। पहिल्यांदाच मागवण्यात आलेत अर्ज। गोंदियाच्या आमगाव नगर परिषदेअंतर्गत समाविष्ट असलेल्या 8 गावांमधील मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात थकीत। कर थकीत राहिल्यानं अनेक विकास कामांना अडथळे निर्माण होत असल्याची प्रशासनाची माहिती। सुमारे 1.5 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत। अहिल्यानगरच्या महापौर ज्योती गाडेंनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती। महापौरांनी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये 41 कर्मचारी पालिकेत आलेच नसल्याचं समोर आलंय। आरोग्य विभागात बाह्य पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांना आरोग्य मंत्र्यांचा इशारा। संस्थेच्या कामकाजात गैरप्रकार आढळल्यास थेट कारवाई करणार। दोषी संस्थेला काळ्या यादीत टाकणार। आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा थेट इशारा। नाशिक महापालिकेच्या पहिला ग्रीन म्युनिसिपल बॉन्डचं एनएसी मध्ये अधिकृत लिस्टिंग। मुख्यमंत्री फडणवीसांची कार्यक्रमासाठी हजेरी। गंगाखेड येथे छावा संघटनेचे शहराध्यक्ष अजय भिसे यांच्यावर प्राणघातक हल्ला। मराठा संघटनांच्या वतीनं बैठक घेऊन निषेध। गंभीर मारहाण करणाऱ्या आरोपींवर किरकोळ गुन्हे दाखल केल्याचा आरोप। आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। धाराशिव जिल्हा परिषद सत्ता समीकरणात पुन्हा हालचाल। सावंत गटाच्या 8 सदस्यांसह शिवसेनेतील सर्व सदस्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल। जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सावंत गट पुन्हा चर्चेत। विरोधाला विरोध करू नका, रुग्णालय हातातून जाऊ देऊ नका, रुग्णालयाच्या मुद्द्यावर आमदार मंदा म्हात्रे यांचं भावनिक आवाहन। महापौर, उपमहापौर आणि सर्वच नगरसेवकांना साथ। नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। प्रथमेश चौधरी, गौरव चौधरी आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल। महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप। बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी सांगवी येथील किरण तावरे यांची निवड, तर सभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी आगवणे यांची निवड। रत्नागिरी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला सुरुवात। मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन। संपूर्ण राज्यभरात सध्या महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे। कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून। मनरेगामधील परिसरात रक्ताच्या थारोळात मृतदेह आढळलाय। खून नेमका कशामुळे झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू। नागपूर 12वीच्या रसायनशास्त्र पेपरच्या फुटी प्रकरणी नवीन ट्विस्ट समोर। 2023 मध्ये बोर्डासाठी सेट केलेला पेपर थेट खासगी शिकवणीच्या वर्गात। नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग खर्चे यांची माहिती।
संबंधित पेपर हा त्यावेळी वापरला गेला नव्हता अशी ही माहिती। अमरावतीमध्ये 3 कोटी 1 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त, 2 किलो 80 ग्रॅम मेफेड्रिनसह 2 आरोपी अटकेत। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेची कारवाई। नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पती डॉक्टर निलेश जेजुरकर विरोधात गुन्हा दाखल। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये अवैध सावकारीचा मनमानी कारभार, व्याजाचा अतिरिक्त रकमेची मागणी करत कर्जदाराला धमकावल्याप्रकरणी सावकार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल। व्याज वसुलीसाठी मानसिक आणि शारीरिक त्रास, तक्रारदार महिलेचा गंभीर आरोप।